5वा सिनेमा जेव्हा मी केला घायाळ, तेव्हा अशोक सराफ त्याच्यामध्ये अभिनेते म्हणून येणार होते. त्यावेळेला त्यांचा माझ्याशी पहिल्यांदा रेपो झाला अशोक सराफांबरोबर. त्यांना माझ्या कॅपॅसिटीज कळल्या किंवा मला असं वाटलं, की अशोक सराफबरोबर आणखी काय-काय करता येईल. इतके ते अष्टपैलू अभिनेते होते आणि त्यांची कॉस्ट पण हाय होती. त्यांना घेऊन सिनेमा करायचा म्हणजे नंबर 1 टॉपचे ॲक्टर. त्या घायाळच्या प्रीमियरला मी त्यांना जेव्हा निरोप द्यायला गेलो, तर माझ्या हातात एक पुस्तक होतं. ते पुस्तक बघून ते म्हणाले, की "काय आहे?" तर ते उत्तम बंडू तुपेंची भस्म कादंबरी होती. ती मी वाचत होतो. "ह्याच्यावर तू काय करणार आहेस का?" तर मी म्हटलं, "हो, एक सिनेमा करायचा विचार." अच्छा, बघू म्हणून त्यांनी बघितलं आणि चाळलं ते पुस्तक. तर त्यांना ते इंटरेस्टिंग वाटलं. ते म्हणाले, "कोण काम करतंय?" म्हटलं, "अजून काही ठरलेलं नाही." मग ह्याच्यातली भूमिका ही जर भूमिका मला आवडली आणि मी केली तर तुला चालेल? म्हटलं, का नाही चालणार? फक्त अशोकजी माझं बजेट एवढं नाही. छोटीच फिल्म आहे, स्मॉल. मी तुला पैशाचं विचारलं. मी तुला एका शब्दाने पैशाचं बोललो. मला हे आवडलं तर मी करेन हे तुला विचार. ते पुस्तक मी घेऊन जाऊ का? घेऊन जा मग. 2-3 दिवसांनी त्यांचा फोन आला. मला आवडलंय. ही भूमिका पण आवडली आणि तू जर सिनेमा करणार असेल, तू करणार असेल, डिरेक्ट करणार असेल, तर मी याचा एकही पैसा कलावंत म्हणून घेणार आणि त्याने फ्री ऑफ चार्ज काम केलं.